नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन भौमितिक रचना यातील न्यू टॉपिक्स कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट रेषाखंडाची एकरूपता हा टॉपिक बघणार आहोत. फर्स्टली लेट लर्न जाणून घेऊया कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट म्हणजेच रेषाखंडाची एकरूपता म्हणजे काय हे प्रथम आपल्याला समजायला पाहिजे. त्यासाठी आपण ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कॉन्ग्रन्स ऑफ सेगमेंट हे आपण बघूया. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, टेक अ रेक्टँग्युलर पेपर. तुम्हाला एक आयताकृती कागद घ्यायचा आहे. आपण तो आपल्या नोटबुकचा जरी घेतला तरी चालेल, पण तो कसा असायला पाहिजे, आयताकृती. त्यावरती प्लेस टू ऑपोजिट साइड वन अपॉन दी अदर. या कागदाच्या समोरासमोरील बाजू तुम्हाला जुळवायचे आहेत. जे काय दिलेले आहेत त्या बाजू तुम्हाला समोरासमोर जुळवायचे आहेत. दे कोइन्साइड एक्झॅक्टली. त्या तंतोतंत जुळतात हे अनुभवायचं आहे तुम्हाला. म्हणजे बघा, जो काय आयताकृती घेतलेला आहे, पहिली जी काय फिगर जर तुम्ही बघितली आकृती, तर आपण एक आयताकृती आकृती घेतली. जसं आपण गोल दंडाकार जेव्हा आपण करतो त्या पद्धती ते जुळवल्यानंतर तर ते दोन्ही ज्या रेषा ही काय होणार आहे, तंतोतंत जुळणार आहेत. त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिटी सेकंड, युजिंग दी रुलर मेजर दी लेंथ ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट पी क्यू. जर आपण दुसरी कृती जर बघितली तर जे काय इथे रेख ए बी काढलेली आणि रेख पी क्यू काढलेली आहेत. जर स्केलच्या साहाय्याने तुम्ही ए बी ही किती लांबीची आहेत ही बघा आणि लेंथ पी क्यू किती लांबीची आहेत ते बघायचं आहे. म्हणजे समजा ए बी ही 4 सेंटीमीटर आहेत, तर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर लिहा. लेंथ ऑफ पी क्यू ही पुन्हा 4 सेंटीमीटर असेल तर पुढे लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू 4 सेंटीमीटर असे लिहा. पण ते तुम्हाला काय करायचं आहे, पट्टीच्या साहाय्याने ते मोजायचं आहेत. नेक्स्ट, आर दे ऑफ दी सेम लेंथ, you cannot pick up and place one segment over the other. जर आता तुम्ही स्केलच्या साहाय्याने दोन्हींची लांबी मोजलेली आहेत, मग त्या समान आहेत ना, त्या आधी बघायचं आहेत. त्या समान आहेत का, तर त्या दोन्ही काय असणार आहे, तुम्ही जर व्यवस्थित जर मोजल्या तर त्या दोन्ही समान असणार आहेत. मग त्या रेषा उचलून एकमेकीवर ठेवता येत नाहीत. मग ते एकमेकीवर उचलून ठेवता येत आहे का रेषा? ट्रेस दी सेगमेंट ए बी अलॉंग विथ दी नेम ऑफ दी पॉइंट ऑन शीट ऑफ ट्रान्सपरंट पेपर. एक पारदर्शक कागद ए बीवर ठेवून त्या कागदावर ए बी रेषाखंड बिंदूच्या नावासह गिरवा. जर आपल्याला ते उचलून तर एकमेकावर ठेवता येत नाहीत, तर त्याच्यामुळे आपण काय करायचं, एक पारदर्शक कागद घ्यायचा, तर ट्रान्सपरंट पेपर घ्यायचा. तो जो काय ए बी आपण ड्रॉ केलेली त्याच्यावरती ठेवून आपण जसं इमेज जसं म्हणतो, तर त्या पद्धतीने ती इमेज आपल्याला दिसेल तर ती गिरवायची आहेत. मग प्लेस दी न्यू सेगमेंट ऑन सेगमेंट पी क्यू. व्हेरीफाय दी पॉइंट ए इज प्लेस ऑन पॉइंट पी, देन B falls on Q. It means that segment AB is congruent with segment PQ. जो काय पारदर्शक कागद आपण मिळवला आहे नवा रेषाखंड, तो PQ वरती ठेवून तपासा. ए बिंदू P बिंदूवर ठेवल्यास B बिंदू Q वर
पडू शकतो हे अनुभवा. म्हणजे जसा जर तो आपण कागद जर ठेवला तर ए बिंदू हा पी वरती आणि बी बिंदू हा क्यू वरती आपल्याला दिसेल. म्हणजेच यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे, रेख ए बी ही रेख पी क्यूशी एकरूप आहे समजते. म्हणजेच याच्यावरून आपल्याला मिनिंग काय निघतो, सेगमेंट ऑफ ए बी इज अ कॉन्करंट विथ सेगमेंट पी क्यू. We can infer from this that if few line segment have the same length, they coincide exactly with each other, that is they are concurrent. म्हणजे याच्यावरनं जर आता आपण जर ह्या ॲक्टिव्हिटी जर बघितल्या तर याच्यावरनं आपल्याला निष्कर्ष काय निघतो की दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तो रेषाखंड काय असतो, तंतोतंत जुळतात, म्हणजेच ते एकरूप असतात. बरोबर. इफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट पी क्यू आर कॉन्करंट, इट इज रिटर्न ॲज सेगमेंट ऑफ ए बी इज कॉन्करंट सेगमेंट ऑफ पी क्यू. म्हणजे असे म्हणता येईल की रेषाखंड ए बी व रेषाखंड पी क्यू हे एकरूप असतील तर ते आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, रेख ए बी इक्विव्हॅलंट टू रेख पी क्यू असेही आपल्याला लिहिता येईल. त्यालाच काय म्हणता येईल, एकरूप. हे जे काही सिंबल आपण इक्विव्हॅलंट म्हटलं तरी चालेल किंवा त्यालाच काय म्हणायचं आहे, एकरूप, किंवा त्यालाच काय म्हणायचं आहे, कॉन्करंट. नाऊ आय नो, हे मला समजले. इफ गिवन लाईन सेगमेंट आर इक्वल इन लेंथ दे आर कॉन्करंट. जर दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. सेगमेंट ए बी इज इक्विव्हॅलंट टू सेगमेंट पी क्यू. इट मीन्स दी सेगमेंट पी क्यू इक्विव्हॅलंट टू सेगमेंट ए बी. म्हणजे जर रेख ए बी ही एकरूप रेख पी क्यू, म्हणजेच आपल्याला अजून काय म्हणता येईल, रेख पी क्यू इज एकरूप रेख ए बी. एकरूप म्हणा किंवा त्याला कॉन्करंट म्हणा किंवा त्याला इक्विव्हॅलंट. ठीक आहे. नाव नोट ऑल्सो दॅट सेगमेंट ए बी इज इक्विव्हॅलंट टू सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट पी क्यू इज इक्विव्हॅलंट टू सेगमेंट एम एन. देन सेगमेंट ए बी इज ऑल्सो इक्विव्हॅलंट टू सेगमेंट एम एन. म्हणजे जर रेख ए बी एकरूप रेख पी क्यू असेल, रेख पी क्यू एकरूप रेख एम एन असेल तर आपल्याला काय लिहिता येईल, रेख ए बी इज एकरूप रेख एम एन, हे लक्षात घ्या. इन अदर वर्ड, वन लाईन सेगमेंट इज कॉन्करंट टू अनदर अँड दॅट स्टेटमेंट इज कॉन्करंट टू थर्ड, देन दी फर्स्ट segment is also concurrent to the third. म्हणजेच एक रेषाखंड दुसऱ्या व तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड हा तिसऱ्या रेषेशी देखील एकरूप असतो. त्यानंतर पुन्हा ॲक्टिव्हिटी बघूया. ॲक्टिव्हिटी टेक एनी बॉक्स, मेजर दी लेंथ ऑफ ईच ऑफ एज, विच ऑफ देम आर कॉन्करंट. कोणतंही एक खोकं घ्या, त्याच्या प्रत्येक कडेची लांबी मोजा, कोणत्या कडा एकरूप आहेत ते पहा. सेकंड ॲक्टिव्हिटी, फ्रॉम दी शेप शोन बिलो राईट दी नेम ऑफ दी पेअर कॉन्करंट लाईन सेगमेंट. खाली दिलेल्या आकारावरून एकरूप रेषाखंडाच्या जोड्या लिहायचा आहे. हा जो काय दिलेला आहे, हा इथे जो बॉक्स दिलेला आहे तर त्याच्यावरनं आपल्याला बघायचं आहे. बघा, सेगमेंट ए बी एकरूप सेगमेंट डी सी. जर तुम्ही स्केलच्या सहाय्याने जर मोजलं तर आपल्याला इझिली ह्या व्हॅल्यू लिहिता येणार आहे. सेगमेंट ए बी इज इक्विव्हॅलंट टू सेगमेंट डी सी. Segment AE is also equivalent to segment BH. Third, segment EF is also equivalent to segment
इथे कोणती येणार आहे? जर तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं, इथे आपल्याला सांगितलं आहे ए बी हा डी सी सी, ए बी हा डी सी सी इक्विवॅलंट आहेत, ए ई हा बी एस सी इक्विवॅलंट आहेत. तर ई एफ हा कशाची येणार आहे? तर ई एफ हा एच जी सी काय असणार आहे? तो एकरूप असणार आहेत. फोर्थ, सेगमेंट डी एफ. सेगमेंट डी एफ concurrent to segment which pair? This segment CG. हे जे काय आहेत तर ह्या पेअर एकरूप असतील. तर आता हे जे काय ॲक्टिव्हिटी आपण बघितल्या आहेत तर त्याच्यावरनं तुम्ही प्रॅक्टिस सेट 6 हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. तर त्याच्यामध्ये दिलेले आहेत, राईट द नेम ऑफ द पेअर ऑफ कॉन्ग्रंट लाईन सेगमेंट, यूज डिव्हायडर टू फाइंड देम. म्हणजेच जो काय कर्कट दिलेला आहे, कर्कटक, त्या कर्कटकाच्या साहाय्याने आपल्याला ह्या कोणकोणत्या रेषा ह्या एकरूप आहेत त्या तुम्हाला बघायचं आहे. मग सिंपल, ज्यांची बाजू सारखी, ज्याची लेंथ सारखी असेल तर त्या एकमेकीला काय असणार आहे? एकरूप असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, वन ऑफ द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजॉइंट पॉईंट shown on its equal, hence below filling the blank. जी काय आपल्याला लाईन दिलेली आहे त्याच्या ज्या बिंदूंमधील अंतर घेऊ, समान अंतर आहेत, तर त्याच्यावरनं रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. हा जो काय सराव संच आहे तो तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा आणि आपल्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचा आहे. थँक्यू एव्हरीवन.